नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातासंदर्भात उपायुक्त भाजी वाकरे सर आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, आज कशाबद्दल मीटिंग? आज इथं जे नवले जंक्शन जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे चॅलेंज असतं ते म्हणजे मल्टिपल एजन्सीचं कोऑर्डिनेशन. कारण आपण बघितलं असेल की या ठिकाणी ठराविक भाग MSRDC कडे आहे, ठराविक भाग PMRD कडे आहे, ठराविक भाग हा PMC कडे आहे आणि मग ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आणि याला ॲक्सिडेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं या ठिकाणी काय गोष्टी असाव्या यासाठी म्हणून बऱ्याच बैठका झालेल्या आहेत. मंत्री महोदय, आयुक्त स्तरावरती वगैरे पण याच्यावर विचारविनिमय झालेला आहे आणि भरपूर अभ्यास झालेला आहे. परंतु इम्प्लिमेंटेशनचा जो पार्ट आहे तर तो ज्या ठिकाणी लॅकिंग आहे किंवा त्याला गती द्यावं ह्या उद्देशानं म्हणून आज या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे. आणि आता आम्ही म्हणजे प्रत्यक्ष जागेवरती जाऊन कामं किती झाली आहेत आणि आणखी कुठली करण्याचा याचा आढावा आम्ही घेत आहोत. आणि लवकरच म्हणजे जवळ एक 15 दिवसाच्या आतमध्ये नवले ब्रिज हा ॲक्सिडेंट मुक्त करण्याच्या दृष्टीनं म्हणून ज्या ज्या काही उपाययोजना करणं शक्य आहे तर त्या या ठिकाणी आम्ही करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत आहोत. प्रथम मीटिंगसाठी तुम्ही कुठल्या कुठल्या एजन्सींना बोलवलं? तिथे MSRDC होतं, PWD आहे, PMC आहे, MSRDC आहे, NHAI आहे, NHAI PW आहे, RTO आहे, अशा खूप साऱ्या एजन्सीज आम्ही. म्हणजे कात्रज ते नवले पूल आणि नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या भागामध्ये जे वारंवार अपघात होत आहेत त्या संदर्भात ही मीटिंग. अगदी बरोबर. हे जे म्हणजे कात्रज चौक ते नवले पूल, कात्रज बोगदा ते नवले पूल, त्यानंतर परत इकडून येणारा वडगाव ब्रिज पासून असं म्हणजे हे पूर्ण जेवढे काही नवले जंक्शनला येणारे आर्म्स आहेत ते सगळेच या ठिकाणी आम्ही अभ्यास केलेला आहे. म्हणजे लवकरच आपल्याला नवले ब्रिज अपघात मुक्त झालेला दिसतो. आमचा सर्वतोपरी खूप प्रामाणिक प्रयत्न आहे की या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊ नये यासाठी म्हणून आम्ही धडपड करीत आहोत. नवले पुलावर वारंवार अपघात होत असतात आणि या अपघाताच्या संदर्भात विविध जे काही एजन्सी आहेत, PMC असेल, PMRD असेल किंवा NHAI असेल किंवा PWD असेल, या सर्वांची एकत्रित मिळून या ठिकाणी बैठक उपायुक्त भाजी वाकरे सर यांनी ठेवली होती आणि त्या संदर्भात ही मीटिंग पार पडलेली आहे. आणि नवले पुला संदर्भात ज्या काही उपाययोजना करायच्या त्या सध्या या ठिकाणी करण्यासाठी सर्व ज्या काही ह्या आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. नागरिक शास्त्र न्यूजसाठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे.